आवाज दे थोडं. राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाली साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाली साजनी तुहा विठ्ठल
अंगणी उतरती देवा गुंतोणी राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाधी पक्षी अंगणी उतरती देवा गुंतोणी राहती असावे संसारी जोवरी प्राचीनाधी वस्ती करावती आला प्रात काळी उठूनी गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची वस्ती करावती आला प्रात काळी उठूनी गेला तैसे असावे संसारी जोवरी चरण एका जनार्दन ऐसे असत भय कवन चरण एका जनार्दन ऐसे असत भय कवन तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची जोडी जोवरी प्राचीनाची जोडी तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची जोडी तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची जोडी प्राचीनाची जोडी तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची हरि कुमार कुमारी जय जय कुमार हरि कुमार 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 कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी हरि कुमार कुमारी जय 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 कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी रिटर्न दे थोड़ा पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती देवा
पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती तैसे असावे संसार जोवरी प्राचीनाची दोरी वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठून गेला तैसे असावे संसार
जोवरी प्राचीनाची दोरी. शरण एका जनार्दन, शरण एका जनार्दन, ऐसे असता भय कवन, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. भजे ब्रजे कमंडलम, समस्त पापखंडनम, स्वभक्त चित्तरंजनम, सदैव नमदनादनम, सुपेचकोचमस्तकम, सुनादवेणुहस्तकम, अनंग रंगसागरम, नमामि कृष्णसागरम, पदारविंदेन पदारविंदम, पदारविंदेन विनिवेशनम, पटसपत्रच तुतेचयनम, बालं मुकुन्दं वरदानम्. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, नमो सद्गुरु कृपयादान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति, नमो ज्ञान देवा, नमो ज्ञान राजा, नमो ज्ञान सिंधु सखा पूर्ण माझा, मोती मोदते ज्ञान दाता दिनासी, नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासी, संपादकान विधाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराज, वैराग्यवन्तं विचारयुक्तं, नमामि तुभ्यं शिरसा गुरुन्तं, नमामि तुभ्यं शिरसा गुरुन्तं, नमामि तुभ्यं शिरसा गुरुन्तं. पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनी राहती, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. शरण एका जनार्दन, शरण एका जनार्दन, ऐसे असता भय कवन, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगे नैमित्तिक कीर्तनरूपी सेवेकरता प्रस्तुत केलेला अभंग दक्षिण काशी पैठण्यवासी शांती ब्रह्मनाथ महाराज यांचा हा जगप्रसिद्ध असा 4 चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगामध्ये नाथ महाराज तुम्हामा याचे यावत मानव मात्राला देलीदीप न्यायाचा प्रयोग करून पाठपोट 2 दृष्टांत देऊन एक अलौकिक असणारा सिद्धांत सांगतात की जेणेकरून या नरदेहाला आल्याच्या नंतर आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे आनंदुरे आजी आनंदुरे सवाय अभ्यंतरे अवघा परमानंदुरे असं आनंदी जीवन आपल्याला व्यतीत करता येईल असा उपदेश करत असताना नाथबाबाच्या मुखारविंदातनं बाहेर पडलेले उद्गार म्हणजे हरी कीर्तनाकरता घेतलेला हा अभंग आहे. नाथबाबा म्हणतात पक्षी अंगणी उतरते, पक्षी दाना टिपण्याकरता अंगणामध्ये उतरतात. पण नाथबाबा आपल्याला विचारतात सांगा बघू ते काय गुंतून राहते, ते काय गुंतून राहतात का? त्यांना पोटाला लागेल तेवढं घेतात आणि भरूर दिशी ते ओढून जातात. तैसे असावे संसारी. या नरदेहाला आल्याच्या नंतर या संसाराला जगरहाटीमध्ये जगदंतपाती पदार्थामध्ये आपण त्या पक्षासारखं राहावं. कुठपर्यंत? जोवरी प्राचीनाची दोरी. प्राचीन शब्दाचा अर्थ प्रारब्ध आहे. प्रारब्ध अगदी अज्ञानाचा तर विचार सोडून द्या, ज्ञानाला सुद्धा प्रारब्ध भोगूनच संपावं लागतं. म्हणून प्रारब्ध भोग भोगल्याशिवाय सोडत नाही. म्हणून रडत त्या भोगाला सामोरं जाण्यापेक्षा आनंदाने त्या भोगाला सामोरं जावं. म्हणून त्या पक्षासारखं आपण राहावं. तैसे असावे संसारी. कुठपर्यंत? जोवरी प्राचीनाची दोरी. आणि मग जाताना कसं जावं? नाथबाबा म्हणतात वस्तीकर वस्ती आला. वस्तीकर शब्दाचा अर्थ एखादा वाटसरू पांतस्थ प्रवासी. तो दरकोज दरमुकाम. आता नुकतीच महाराष्ट्रातील अनेक मंडळी पंढरीच्या वारीला जाऊन आलेली आहे. त्या पंढरीचा वाटेचा असणारा वाटकरी सायंकाळ झाले तरी कुठलं तरी आश्रयाला तो थांबतो, निवासाला तो थांबतो. आणि मग अतिथी देवो भव विनमुख गेली. अतिथीने सर्व सुकृताची संपत्ती म्हणून ती मंडळी सुद्धा आपल्या भारतीय संस्कृतीनुसार त्यांना अन्न वस्त्र निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा पूर्ण करतात. रात्रभर तो तिथे राहतो.
पण त्या घराचं मोह ममता तादात्म्य तो ठेवत नाही. प्रातकाळ झाला की पुढच्या प्रवासाला तो निघून जातो. वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठवून गेला. मग जाताना तैसे असावे संसारी जो वरी प्राचीनाची दोन. आणि नाथबाबा म्हणतात एका जनार्दनी शरण ऐशी असतं भय कौन. म्हणजे जनार्दन स्वामी हे नाथांचे गुरु आहेत. जनार्दन स्वामींना शरण जाऊन नाथबाबा तुम्हा आम्हाला सांगतात येताना त्या पक्षासारखं तुम्ही आला आणि जाताना एखाद्या अतिथी वाटसरू सारखं गेला तर तुम्हाला या संसारामध्ये कसली भीती आहे सांगा बघू. सांगण्या भीती कुणाची. शरण एका जनार्दन. जनार्दनाला शरण जाऊन नाथबाबा म्हणतात ऐसे हसता भय कौन. येताना पक्षासारखं आणि जाताना त्या वस्तीकारासारखं. आणि प्रारब्ध प्राप्त देहामध्ये आनंदाने आपण त्याला सामोरं गेला तर आपल्या जीवनामध्ये कुठली भीती चिंता राहणार नाही. चिंता ती पळाली गोकुळाबाहेरी आणि प्रवेश भीतरी केला देव. आपला शरीर रूपी गोकुळ आहे. कारण या ठिकाणी इंद्रिय रूपी गायी आहे आणि शरीर रूपी गोकुळ आहे. येताना पक्षासारखं जाताना त्या वस्तीकारासारखं राहिला तर या शरीर रूपी गोकुळामध्ये भगवान परमात्मा आई साखर घर आवे राम और धंदा सब छोडही काम. परमात्मा आपल्या हृदयामध्ये प्रवेश करेल. आणि एकदा का देव आपल्या हृदयामध्ये आला का या संसारामध्ये जगत असताना कुठली भीती चिंता आपल्या जीवनात राहत नाही. हरी तैसे हरीचे दास नाही तया भय मोह चिंतास होऊन राहते उदास बळकट कास भक्तीची. असा अभंगाचा अगदी शब्दशः भाव आहे. विठ्ठल आता अभंगाचा शब्दशः भाव मी आपल्या समोर ठेवलेला आहे. अभंगाचा विस्तृत भावार्थाचं चिंतन करण्यापूर्वी वक्त्याच्या दृष्टीने अल्पसा परिहार गरजेचा आहे. आपल्या सर्वाला कल्पना आहे आपण या धर्म मंडपामध्ये एक दिवसीय एका नैमित्तिक कार्यक्रमाप्रित्यर्थ एकत्र जमलेलो आहोत. आमच्या मातोश्री कैलासवासी सुमनबाई चिमाजी दादा भोजने. मला वाटतं 17/7/2026 वार शुक्रवार या दिवशी बाईंना देवाज्ञा झाली. तदनंतर भारतीय संस्कृतीला अनुसरून 26/7/2026 वार रविवार या दिवशी दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं पैठण या ठिकाणी आपण दशक्रियाचा विधी करून आलो. आणि आज रोजी 29/7/2026 वार बुधवार या दिवशी त्यांचा हा उत्तर कार्याचा म्हणजे 13व्याचा एक दिवसीय नैमित्तिक सोहळा आपला सर्व भोजने परिवार आणि या परिवाराशी ज्यांचा ज्यांचा प्रेमाचा आणि रक्ताचा ऋणानुबंध असणारी दोन्ही गावातील भजनी मंडळ, दोन्ही गावातील आप्तेष्ट, नवे पंचक्रोशीतील या सर्व या भोजने परिवाराशी ज्यांचा ज्यांचा प्रेमाचा आणि रक्ताचा ऋणानुबंध आहे सर्व क्षेत्रातील सर्वच मान्यवर मंडळी आवर्जून आपण या ठिकाणी आज उपस्थित आहोत. एक नैमित्तिक सोहळा आहे. मातोश्रीच्या उत्तर कालावधी शोकाकुल परिवारामध्ये आमचे थोरले दादा, नंतर शहादेव भाऊ, सुखदेव भाऊ, संजित दादा, मंजित दादा हे असणारे त्यांचे 4 चिरंजीव, नंतर त्यांचे 4 दीर आहेत. 2 दीर कैलासवासी झालेले आहेत आमचे आसाराम दादा भोजने आणि बाबूजी अण्णा भोजने. तदनंतर भीमराव दादा आणि आमचे लक्ष्मण दादा हे 2 दीर त्यांचे अद्याप आहेत. 4 सुपुत्र आहेत, 4 दीर आहेत, जवळपास 7 पुतणे आहेत, 11 असणाऱ्या सुना आहे आणि नातवंड पतवंड तर ते अनेक आहे. असा विशाल काय असणारा हा भोजनी परिवार एक मातृऋणातून उतराय होण्याकरता केलेला हा एक दिवसीय सोहळा आहे. या ठिकाणी सर्वच नात्यातली घरातलीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. श्रोतृवृंदामध्ये माझ्यासमोर असणाऱ्या सर्व माता भगिनी, आपण सर्व ज्येष्ठ नागरिक, गुणीजन असणारी वरच्या गावातील खालच्या गावातील भवतांची असणारी गोड भजनी मंडळ, गोड ज्यांनी चाल भगवत चरणी समर्पित केली ते हरिभक्तपारायण देवटी महाराज, गोड मृदंगाची साथ करणारे माझे प्रमुख स्नेही हरिभक्तपारायण रामेश्वर महाराज आणि आपण सर्वच विनेकरी बाबासह साऊंड सिस्टीमवाल्यांसह सर्वांच्या चरणारविंदी विनम्र भावाने साष्टांग प्रणिपात करून तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे 1 तास उरला खटवांग रायासी भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. त्या खटवांग रायाकडे 1 तास होता, आपल्याकडे 1 तासही नाही. कारण नैवेद्य पुढे हे नैमित्तिक कार्यक्रम असल्यामुळे वेळेला थांबलं पाहिजे. अगदी एक 45 मिनिटामध्ये साधारण आपल्याला जेवढा काही अभंगाचा भाव पाहता येईल आपण सर्वजण मिळून पाहण्याचा प्रयत्न करू. सर्वांना हात जोडून प्रार्थना आहे, ज्या ज्या वेळेला मधलं भजन येत जाईल त्या वेळेला हाताने टाळी आणि मुखाने नामचिंतन करण्याकरता कोणी आळस करू नका. विठ्ठल अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रशे शास्त्रत्वम ही शास्त्राची व्याख्या आहे किंवा हित संशणात शास्त्र इति उच्यते. आपल्याला जे अज्ञात आहे त्याचं ज्ञान करून देतं त्याला शास्त्र असं म्हणतात.
किंवा आपल्या हिताचा उपदेश करतो त्याला शास्त्र असं म्हणतात. आणि भगवती ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणतात, शास्त्र म्हणले ते सांगावे, ते तर राज्यहित्र न मानावे, घे म्हणतल्या न म्हणावे विषयी गुरु. शास्त्राने आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एखादी परिवारातील व्यक्ती दिवंगत झाल्याच्या नंतर जिवंत असताना सुद्धा काही कर्म करायला सांगितलं, गेल्याच्या नंतर काही कर्म करायला सांगितलं. जो करतो त्याला कृतज्ञ म्हणतात, उपकाराची जाण ठेवणारा, आणि जो करत नाही त्याला कृतज्ञ म्हणतात. हा सर्व भोजने परिवार कृतज्ञ नाही तर कृतज्ञ आहे. विठ्ठल विठ्ठल. तसं तर शास्त्राने मुख्य प्रधान 3 ऋण सांगितलेले, 3 प्रकारचं कर्ज आहे. एक देवऋण आहे, जेने हा जीव दिला दान, असं तो नाटाच्या अभंगामध्ये म्हणतात. दुसरं ऋषी ऋण आहे, ज्यांनी आपण जन्माला येण्या अगोदर ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी, तुकोबारांनी अभंग गाथा, नाथबाबांनी एकनाथी भागवत असं वाङ्मय आपल्याला दिलं. आणि तिसरं आपल्या आई वडिलाचे माते पित्याचे ऋण असतात, त्याला पितृऋण असं म्हणतात. या तिन्ही करता मी शास्त्रातले वचन सांगतो. देव ऋणाकरता शास्त्र म्हणतं देव पितृ कार्याभ्याम न प्रमदितव्यम. ऋषी ऋणाकरता शास्त्र म्हणतं स्वाध्यान महाप्रमदितव्यम. आणि पितृ ऋणाकरता शास्त्राचं वचन आहे प्रजातंतु मा व्यवच्छसी. याचा अर्थ या 3 ऋणातून उतराई होण्याकरता आपण प्रयत्न करावा. एक प्रकारचा कर्म करावं. कर्मामध्ये 2 प्रकार असतात, एक विहित कर्म आणि दुसरं निषिद्ध कर्म. पुरुष प्रवृत्त्यार्थ शास्त्र ज्या कर्माचं विधान करतं त्याला विहित कर्म म्हणतात, आणि पुरुष निवृत्त्यार्थ शास्त्र ज्या कर्माचं विधान करतं त्याला निषिद्ध कर्म म्हणतात. इदम कुरु, हे करा, ते विहित कर्म आहे. त्याच्यात 4 प्रकार पडतात, नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त. दररोज करतो ते नित्य कर्म आहे. कामना ठेवून करतो ते काम्य कर्म आहे, अपेक्षा ठेवून करतो. आणि ज्ञात अज्ञात पातकातून सुटण्याकरता करतो ते साधारण वा असाधारण प्रायश्चित्त कर्म आहे. आणि त्या विविध प्रकारातला एक प्रकार आहे नैमित्तिक कर्म. आजचंही नैमित्तिक कर्म आहे. नैमित्तिक कर्मात 3 प्रकार आहेत. एक देव ऋणातून उतराई होण्याकरता नैमित्तिक कर्म आपण सनातन हिंदू धर्माला जपणारी मंडळी करतो. देवाची जयंती आपण करतो, रामनवमी, गोकुळाष्टमी, नरसिंह जयंती. आता गोकुळाष्टमी आली आहे थोड्या दिवसावरती. देव ऋणातून उतराई होण्याकरता आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जयंती केली जाते. संत ऋणातून उतराई होण्याकरता संताचा समाधी सोहळा किंवा पुण्यतिथीचा उत्सव केला जातो. आणि आपले जे माता पिता, जननी जनक, आपले आई वडील आहे, ज्यांचा आपला रक्ताचा ऋणानुबंध आहे, त्यांच्या उपकारातून उतराई होण्याकरता आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जिवंत असताना काय करावं आणि गेल्याच्या नंतर काय करावं ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. 2 ओव्या मी आपल्या समोर ठेवतो. आई वडील जिवंत असताना काय करावं? माऊली म्हणतात, सकळ तीर्थाचे धुरे जी एका माता पितरे ते सेवेची कीर शरीरे लोण कीजे. लोन शब्दाचा अर्थ आपण घर काढण्याकरता, विहीर खोदण्याकरता, ट्रॅक्टर गाडी घेण्याकरता करतो ते लोन नव्हे. या ठिकाणी लोन शब्दाचा अर्थ निंब लोन आहे. आजही जुनी बुजुर्ग मंडळी घरातून एखादी व्यक्ती बाहेर जाताना किंवा बाहेरून घरी आल्याच्या नंतर त्याला त्या पवित्र कार्याला नजर लागू नये, दृष्ट लागू नये म्हणून मीठ मोहरी घेतात आणि वळून ते बाजूला टाकून देतात. आणि ती व्यक्ती गेल्यावर पुन्हा वेचून ते घरात घेऊन येतात. हो की नाही? नाही ना? मग तुम्ही ऐकता कीर्तन, मग बरोबर आहे, घेऊन येत नाही, नगण्य म्हणून ते टाकून देतो. तसं आपलं काया वाचा मन आईवडील जिवंत असताना त्यांच्या सेवेवरून ओळून टाकणं हे जिवंत असताना केलेलं कर्म आहे. 1-2-3 गोष्टी कराव्या. काही आई वडिलाच्या डोळ्याला 2 वेळेला अश्रू येतात. एक अश्रू येतात त्यांची लेक नांदायला जाताना, आणि दुसरे अश्रू येतात आई वडिलातून मुलगा वेगळा राहताना. आता भावातूनही वेगळं राहावं न राहावं ज्याच्या त्याचा स्वतंत्र प्रश्न आहे, खाली काळ आहे, ते कठीण आहे. पण किमान आई वडील जिवंत आहे तोपर्यंत गुराढोरासारखं त्यांना वेगळं न ठेवता आपल्यात ठेवावं, हे पहिलं कर्म करावं. दुसरं कर्म असं आहे की आई वडिलाच्या डोळ्याला 2 वेळेला अश्रू येतात, त्यातलं हे दुसरे अश्रू येता कामा नये एवढी काळजी आपण घ्यावी. नंतर काही गोष्टी आपल्याला पसंतीने मिळतात, काही गोष्टी आपल्याला पुण्याने मिळतात. आपली गाडी कशी असावी, आपलं घर किती मजले असावं, आपली बायको कोणती असावी ही आपली पसंत आहे. मायबाप आपले आई वडील कोणते असावे ही आपली पसंत नाही, ही आपली पुण्याई आहे. म्हणून आपण गाडीवर घरावर नाव टाकतो आई वडिलाची पुण्याई. म्हणून पसंतीने मिळणाऱ्या बायकोच्या हट्टापायी पुण्याने मिळणाऱ्या आई वडिलाची हेळसांड होता कामा नये, हे पहिलं कर्म आपण जिवंत असताना करावं. असं आहे, स्वर्गापेक्षा उंच आपला बाप असतो आणि पृथ्वीपेक्षा वजनदार आपली आई असते. जगात येताना आपण पहिला श्वास जिथे कुठे घेतला असेल, आपल्या आईचं बाळांपण डिलिव्हरी होत असताना त्यावेळेला आपले आईबापच आपल्या सोबत होते. आपण हा जगाचा निरोप घेताना आई वडिलाची अपेक्षा एवढीच असते की आपला त्यांचा काळजाचा तुकडा त्यांच्या डोळ्यासमोर असावा. तेवढं आपल्याला करता आलं का जिवंत असताना सेवा आपण व्यवस्थित केली. आणि आई वडील गेल्याच्या नंतर सुद्धा काही कर्म करायला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यातला हा एक आजचा उत्सव आहे. बघा ना तुम्ही, अमेरिका श्रीमंतीने ओळखला जातो, जपान कर्तृत्वाने ओळखला जातो, इंग्लंड सत्ता प्रभुत्वाने ओळखला जातो. जगाच्या पाठीवर आपलाच भारत देश
हा संस्कृतीने ओळखला जातो. आणि मग संस्कृती प्रधान आपल्या देशामध्ये जन्माला घालताना संस्कार, जन्माला आला की संस्कार, त्याच्यामध्ये चौलकर्म संस्कार, व्रतबंधन संस्कार, उपनयन संस्कार, नामकरण संस्कार, अनेक संस्कार केले जातात. मुलगा मुलगी वयात आले, मुलगा साधारण 21 वर्षाचा, मुलगी 18 वर्षाची, का आपल्याकडे विवाह संस्कार केला जातो. नाथबाबाची ओवी आहे ज्यांचा अभंग आपण आज कीर्तनाला घेतला. भलता श्री भलता नर मैथुनी होय वर्ण संकर तो चुकवावा या प्रकार विवाह निर्धार नेमिला वेदे. मी एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारतो, प्रांजळ अंतकरणाने उत्तर द्या. आपल्या घरामध्ये आपल्या पोटी संस्कारित संतती यावी का संकरित यावी? संस्कारित यावी, बरोबर आहे. संकरित आली तर संकरो नरका यैव कुल ज्ञानाम कुलस्य पतंती पितृ ही शामलुप्त पिंडोदक क्रिया, असा भारताचा धर्मग्रंथ श्रीमद भगवद्गीता सांगते. संकरित नको, संस्कारित असावी. संकरित असली का ते 42 कुळ्या वर गेलेल्या त्यांना खाली आणते, आणि संस्कारित असली का खालच्या गेलेल्या वर घेऊन जाते. म्हणून संस्कारित संतती जन्माला यावी म्हणून विवाह संस्कार केला जातो. इंटरकास्ट आंतरजातीय विवाह आपल्या संस्कृतीला मान्य नाही. आता शासन त्याला खतपाणी घालतं तो आपला विषय नाही, पण संस्कृती जपण्याची जबाबदारी आपली आहे. होईल तेवढं आपण केलं पाहिजे. नंतर केला जातो तो अभिष्ट चिंतन सोहळा. आपल्याकडे त्याला वाढदिवस वगैरे आपण म्हणतो, कारण अभिवादनशील नित्य वृद्धोपसी विना चत्वारी तशी वर्धनते आयु विद्या यशोबलम असं म्हटलेलं आहे. तो अभिष्ट चिंतन सोहळा पाश्चात्य संस्कृती प्रधान आहे. तिथे पहिले दिवे बुजवले जातात. आता तिथूनच अंधार म्हटल्याच्या नंतर पुढे काय होणार आहे? काळोखच की. पण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दीपकलिका धाकुटी बहुतेजा ते प्रकटित ऐशी सद्बुद्धी थेकुटी म्हणून दिवे पेटवले जातात, दिवे लावले जातात. त्याच्या जीवनामध्ये अज्ञान रूपी अंधकार जावा आणि ज्ञानाचा उदय व्हावा, कारण विचारात जायते बोधा तत्वबोधा म्हटलेला. आणि मग त्या पद्धतीने केला तर आयु विद्या यशो बलम, त्याचं आयुष्य वाढतं, त्याला अपमृत्यू येत नाही, त्याचं ज्ञान वाढतं, त्याला मूर्खपणा त्याच्या जीवनात राहत नाही. यशो, त्याला टाकलेला पाऊल कधी मागे घ्यावं लागत नाही. बलम, शारीरिक मानसिक बौद्धिक बल त्याचं सुदृढ होतं. त्याच्याकरता केलेला अभिष्ट चिंतन नावाचा संस्कार. पण शेवटी हा काही वैकुंठ लोक नाही, ब्रह्म सत्य लोक नाही, हा स्वर्ग लोकही नाही. हा कोणता लोक आहे? तुम्ही कीर्तनात आहात ना, काही नाराज नाही ना? हा कोणता लोक आहे? अरे बापरे, हा मग असं बोला ना, नाराज काय तुम्ही? कीर्तन माझे एकटे करता का आपल्या सगळ्या करता? आनंद घ्या. हा मृत्यू लोक आहे, बरोबर. इथे प्रत्येकाला मरावं लागतं. आएगा सो जाएगा राजा रंक फकीर, उपजला पिंडा मरण सांगते. हा मृत्यू लोक आहे. एक दिवस मृत्यू अटळ आहे, आणि गेल्याच्या नंतर सुद्धा काही संस्कार करावे लागतात. त्यातला हा संस्कार आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्यातला पहिला संस्कार केला जातो शवधरून संस्कार. आपल्याकडे अग्निडाव देणं म्हणतात, कारण हिंदू सनातन धर्मामध्ये अग्निडाव देतात. दुसरा असतो अस्थिमेलन संस्कार. आपल्याकडे सावड्याचा विधी करतो आपण. आणि तिसरा असतो काक स्पर्श संस्कार, म्हणजे आपण जो पैठणला जाऊन केला. नाथांची ओवी आहे त्याकरता. दशहराच्या पिंडासी देखणे पण आहे कागासी, जाते देखे पाप राशी त्या पिंडाशी नातळे, असे नाथांचे स्पष्ट उद्गार आहे. म्हणून तो काक स्पर्श संस्कार करावा लागतो. त्याला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दशक्रिया असं म्हणतात, काकस्पर्श संस्कार. आणि नंतर 15 दिवसांनी केलं जातं पाक्षिक श्राद्ध, महिन्याने केलं जातं मासिक श्राद्ध, वर्षाने केलं जातं ते वर्ष श्राद्ध. आणि काकस्पर्श संस्कार आणि पाक्षिक श्राद्ध याच्या मध्ये केला जातो तो 13वाचा विधी. त्या 13व्याच्या विधी निमित्ताने सश्रद्धा अंतकरणाने त्या परिवाराने सकाळी उठावं, पवित्र तीर्थाचं स्नान करावं. नसेल शक्य तर घरातलंच गंगा यमुना सरस्वती म्हणून स्नान करावं. माता पिता जिवंत असेल त्यांचं दर्शन घ्यावं, नसेल त्यांच्या प्रतिमेचं दर्शन घ्यावं. आणि मग अन्नदान, ज्ञानदान, गोदान, भूमिदान, वस्त्रदान असा दान धर्म करावा. कारण दातमीती दानम दियेतीन उपकारिणी देशी कालेचे पात्रेचे तद्दानम सात्विक स्मृतम. हा एक पर्व काळ आहे. माऊलीची ओवी आहे. सोम सूर्यादी ग्रहणे येऊनी करती पार्वणे, का माता पित्र मरणे अंकित जे दिवस. आणि त्याकरता केला जातो हा सोहळा. त्या सोहळ्या प्रत्यर्थ असणारी एक दिवसीय सेवा अभंग नाथांचा घेतलेला आहे. थोडस आपण नैमित्तिक चिंतन केलं. आता थोडस अभंगाकडे वळूया. भजन करा. विठ्ठल कुंडली वरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर. नाथबाबाचा अभंग आहे पक्षी अंगणी उतरते. नाथबाबा या अभंगामध्ये उपदेश करतात. उपदेश कुणी केला जातो? मोठ्याने छोट्याला उपदेश केला जातो. उपदेशामध्ये मुख्य 3 प्रकार पडतात. एक असतो पितृसंमित उपदेश, दुसरा असतो सुहृद संमित उपदेश, आणि तिसरा असतो भार्या संमित उपदेश.
हे सगळं आपल्याला कळण्यासारखं आहे, लक्ष दिलं तर काही अवघड नाही. पितृसंहित उपदेश म्हणजे वडिलाच्या भाषेमध्ये सांगणं. असा कोण करतो? उत्तर आहे वेद आपल्याला पितृसंहित उपदेश करतो. माऊलीची ओवी आहे, अहितापासून काढीती हित देऊनी वाढविती नायगा श्रुती प्रवृत्ती माऊली जगा. पितृसंहित उपदेश आपल्याला वेद करतो. दुसरा असतो सुहृद संहित उपदेश म्हणजे एका मित्राच्या भाषेमध्ये सांगणं. एका मित्राने मित्राला 4 हिताच्या गोष्टी सांगणं, त्याला सुहृद म्हणतात शास्त्रीय परिभाषेमध्ये. सुहृद संहित उपदेश, हा सुहृद संहित उपदेश आपल्याला पुराणं करतात, शास्त्र करतात. आणि तिसरा असतो भार्या संहित उपदेश म्हणजे बायकोने नवऱ्याला 2 प्रेमाच्या गोष्टी हिताच्या गोष्टी सांगणं, याला भार्या संहित उपदेश म्हणतात. नाथबाबा कोणता करतात आजच्या अभंगामध्ये, किंवा नाथबाबाची उपदेश शैली कोणती, तर 3 प्रकारचे उपदेश नाथबाबा करतात. नाथांचा हरिपाठ आपल्या सर्वांचा पाठ आहे जवळजवळ, त्यातले मी 3 प्रमाण देतो. भजन करा विठ्ठल विठ्ठल. कुंडली गवरला ज्ञानदेव विठ्ठल विठ्ठल. पितृसंहित उपदेश करताना नाथबाबा हरिपाठात म्हणतात, नाम काय माय गेली होती भूतापाशी हरिणे मुखाशी अरे मुडा. नामाविड मुख सर्पाचे ते बीड जिव्हा नवे काळ सर्प आहे. एखादे वडील कार्ट्याला हिताचं सांगून सुद्धा कार्ट ऐकत नसल्याच्या नंतर, वडील रागवल्याच्या नंतर जे बोलतात तर तुम्ही संत मायबाप कृपावंत, रागवून नाथांचे बोलणं आहे. हे पितृसंहित उपदेशाची नाथांची भाषा आहे. नाथबाबा कधी कधी आपल्याला मित्र होऊन सुद्धा उपदेश करतात, सुहृद संहित उपदेश करतात. करा रे बापांनो साधन हरीचे जणी करणीचे. हे बापांनो, कधी कधी मित्र आपल्या मित्राला म्हणतो ना, तस त्या भाषेमध्ये नाथबाबा बोलतात, करा रे बापांनो साधन हरीचे जणी करणीचे करू नका. हा नाथबाबाने केलेला आपल्याला सुहृद संहित उपदेश आहे. आणि कधी कधी सायंकाळ होते, त्याच्या आवडीनिवडीचा स्वयंपाक करते, भरपेट त्याला खाऊ घालते, आणि त्याची प्रसन्नता बघून बायको म्हणते, अहो ऐकलत का, याने कुणाचं बरं झालं आतापर्यंत, आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला, देखत देखत नातू तू पण तू तोही तैसा झाला. दारू गांजा मत पे यारो अक्कल गुम हो जाती है, अपने बल्लू का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. जाम पे जाम क्या पीते हो, सुबह पियोगे शाम उतर जाएगी, प्याला पिओ हरिनाम का सारी जिंदगी सबर जाएगी. असं प्रेमाने आपल्या बायकोने 4 हिताच्या गोष्टी आपल्या दादल्याला सांगणं, याला भार्या संहित उपदेश म्हणतात. तशा पद्धतीने नाथबाबा कधी कधी म्हणतात, आयसे काहो न करा काही जेणे नाही पुढे नाही नाश जा. याला भार्या संहित उपदेश म्हणतात. 3 प्रकारचा उपदेश नाथबाबा करतात. विठ्ठल विठ्ठल कधी करतात नाथबाबा हा उपदेश? असं आहे, मानव मात्राकडे समाजाकडे पाहिलं तर समाजामध्ये 4 प्रकार पडतात. एक वर्ग असा आहे की त्याला प्रपंचामध्ये फार यश असतं, प्रपंचामध्ये तो यशस्वी असतो, पण परमार्थामध्ये 0 असतो, अपयशी असतो. परमार्थाच्या नावाने तो फाटका असतो. तुम्ही म्हणाल उदाहरण द्या. उदाहरण आहे राजा सिकंदर, नाव आपण ऐकून आहे. जगत जेता सिकंदर म्हणतात. ही संज्ञा जरा चुकीची आहे, कारण सिंधू नदीच्या अलीकडे आचार्य चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य यांनी त्याला येऊ दिला नाही. आपल्या भारतात त्याला राज्य नाही गाजवता आलं, पण भारत राष्ट्र सोडलं तर जगावर त्यांनी राज्य केलं. सामान्य सत्ता नाही. राजा रावण पहा आपण, त्याची सामान्य सत्ता नाही. 11 आदित्य 12 रुद्र 8 वसु 2 अश्विनी कुमार 33 प्रकारच्या देवावर राज्य करणारा राजा रावण आहे. रावण आणि सिकंदर म्हणजे अल्लीचा सिकंदर, त्रेतायुगातला रावण, या दोन्हीकडे आपण पाहिलं तर प्रपंचामध्ये ते यशस्वी आहे, पण परमार्थामध्ये ते अपयशी आहे. सिकंदर ज्या वेळेला मेला, त्याची अंतयात्रा निघाली, त्याने सांगितलं तिरडी जरा छोटी बांधा, 2 हात माझे मोकळे ठेवा, एका हाताला माझी संपत्ती ठेवा आणि दुसऱ्या हाताला माझं सैन्य ठेवा. लोकांनी विचारलं का हो? नाही म्हटले, मला लोकांना सांगायचं मी एवढी संपत्ती कमवली, पण सांगा ते कवडी गेली नाही. एवढं सैन्य माझं आहे, पण मरताना एकही कळ येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाची वेळी राती निराळी रांडा पुरेस कळ. याच्यातलं काही एक उपयोगाला येत नाही, हे मला जगाला सांगायचं. असं तो पश्चाताप करून बोलतो. याचा अर्थ संसारात त्याला यश आहे, पण परमार्थात तो अपयशी आहे. रावण बघा, रावणाचा अंत सुद्धा भयंकर आहे, दुर्दांत आहे. हाय हाय करत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तो रावण आहे. रावण आणि सिकंदर यांच्या जीवनामध्ये प्रापंचिक यश आहे, पण परमार्थामध्ये ती फाटकी आहे. दुसरा प्रकार, ते परमार्थात यशस्वी असतात, पण प्रपंच त्यांना साधला जात नाही. असं कोण? त्याची 2 उदाहरणं आहे. एक उदाहरण आहे श्रीमद भागवत महापुराणामध्ये, तुम्ही नाव ऐकून असाल. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिढीला, मुष्टी पोळे घेऊन त्याची भेटी लागी गेला, शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला.
कैसे आऊरे कान्हैया मैं गोकुल नगरी दूर नगरी बड़ी दूर नगरी, अरे द्वारपालो उस कन्हैया से कही दो उधर पे सुदामा गरीब आ गया. ते सुदामा नाव ऐकल्याच्या नंतर द्वारकाधीश गोपाल कृष्ण आणवानी पावलाने धावत जातात. सुदामाला नेऊन आपल्या आसनावरती बसवतात आणि आपल्या हाताचे पात्र करतात आणि डोळ्यातल्या आसवाच्या द्वारा सुदामाच्या चरणाचा अभिषेक करतात. सुदामाच्या पायात मोडलेले काटे देव आपल्या दाताने काढतात. जगाचा बाप खाली बसतो त्याच्या चरणाजवळ आणि जगाचा बापाला आशीर्वाद सुदामा देतो. हे प्रपंचातलं परमार्थातलं यश आहे. पण प्रपंचामध्ये अखंड एकादशी आहे. 4 लेकरं आहे पण घरात अन्नाचा कण नाही खाण्याकरता. दुसरं वैभव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर आहे. अनुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा, तुकाराम नाम घेता कापे. जगद्गुरु तुकोबराय परमार्थामध्ये तुका झाला असे कळस आणि भजन करा सावकाश त्यांच्या बाबतीत म्हणतात. पण प्रपंचाच्या बाबतीत तर महाराजच म्हणतात दुष्काळी आटीला द्रविलेला मान, श्री एक अन्न करिता मेले, जाऊ पुरती भिके कुत्री घर राखीते. ही तुकोबरायची प्रापंचिक विपन्नता आहे. सुदामा आणि जगद्गुरु तुकोबराय परमार्थातले कलश आहेत पण प्रपंचात मात्र शून्य आहेत. प्रपंचिक लोक ज्यांना प्रपंच जमला आता त्यांना काहीच नाही. तुकोबरायकडे पाहिल्याच्या नंतर ते म्हणजे वेडा तुका विचार करी बडबड फार. कारण ज्याचं नजरेत मोठे पण ज्याच्यात असतं त्यातलं नाही दिसलं तर तो त्याला झिरोच म्हणणार. तशी त्यांची अवस्था. आणि एक वर्ग असा आहे की प्रपंच आणि परमार्थ दोन्हीकडे अपयशी आहे. दोन्ही साध्य नाही. त्याची 2 उदाहरणं. भागवत महापुराणामध्ये त्या आत्मदेवाचा पुत्र धुंदुकारी आहे. त्या धुंदुकारीला प्रपंचही साधला नाही आणि परमार्थही नाही. आपल्या वडिलाला त्याने आत्महत्या करायला भाग पाडलं. पण गोकर्ण नावाचा त्यांचा गायीपासून प्राप्त झालेला पुत्र त्याने उपदेश केला आणि अरण्यात जाऊन त्याने आपला आत्महित साधला. आत्मदेव केला. त्या पुत्राच्या भीतीने ती रोज धन मागायचा. तिच्याकडे धन नव्हतं, होतं किडूक मिडूक दिला, आता देणार कुठून. शेवटी त्या आईने विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली. आता याला 10 वाट्या मोकळ्या झाल्या. भाऊ गोकर्ण हा तीर्थयात्रेला निघून गेला आणि मग यांनी 5 वेश्या घरी आणल्या आणि त्यांच्यासोबत रथ झाला. स्त्रीला घरात ठेवायचं म्हणलं तर तिच्या गरजा पूर्ण कराव्या लागतात. 5-5 स्त्रियाच्या गरजा पूर्ण करायच्या. त्यांनी फार मोठी धाड घातली आणि त्याला जीवनभर पुरेल एवढं धन त्यांनी लुटून आणलं. पण पुरुषेश भाग्यम स्त्रियेश चारित्र्यम देवणं जाणा ते कुतो मानवा. स्त्रिया धाडसी असतात. त्या म्हणायला लागल्या अरे आर्याजी याने आज धन आणलं. गव्हासोबत किडे रगडली जातात. उद्या राजाने पकडलं तर राजदंडाला आपल्याला पात्र व्हावं लागेल. मग ना रहेगा बास ना बजी की बासुरी. त्या स्त्रियांनी धाडसी निर्णय घेतला. घरातच खड्डा रात्री खोदला आणि त्याला गाडून मारला. पापी लोक मरताना सुद्धा शिस्तीत मरत नाही, बेशिस्त होऊन मरतात. तो लवकर मरेना. चळते निखारे त्याच्या तोंडात ठोसले आणि त्याला मारून टाकलं. म्हणजे प्रपंचात त्याला यश नाही. आणि पुढे तुम्ही म्हणाला सद्गती प्राप्त झाली नाही, तो पिशाच चिवणीला गेला. त्याचा भाऊ गोकर्णाने त्याच्याकरता भागवत कथा केली. 7 दिवस सप्तग्रंथीच्या बांबूमध्ये विळूमध्ये राहिला आणि मग त्याला मोक्ष प्राप्त झाला. बंधनात त्रायती ती बांधवा बंधू असा तो गोकर्णासारखा. पण पहिला काळ जर त्याचा पाहिला तर प्रपंच आणि परमार्थ दोन्हीकडे तो अपयशी आहे. मी 3 उदाहरणं आपल्याला दिले. आणि तुकोबरायासारखा महात्मा आपल्याला 3 चरण सांगून 3 त्रिवार उपदेश करतो. दोही पेवावरी ठेवू जात आहात होय अपघात शरीराचा. तुका म्हणे त्याशी दोहीकडे धक्का शेवटी तो नरका माझी पडे. आणि प्रपंच परमार्थ संपादन दोन्ही एकही निधानी न घडे. त्या 3 वार त्रिवार सेरा म्हणतात त्याला. त्रिवार सेरा तुकोबरायाने मानला तर दोन्ही होत नाही तरी दोन्हीत सवासेर व्हावा अशी आपली इच्छा आहे. मग कबीरदासजी म्हणतात चिडिया चावले चली, चिडिया चावले चली, जमीनी डाल, चिडिया चावले चली, चिडिया चावले जमीनी डाल, चिडिया चावले चिड़िया
कबीरदासजीचा दोहा आहे, चिडिया चावले चिलिबी चिमली डाल, चिडिया दो दोनों बने एक ले एक डाल. एक चिमणी आहे, ती कोकणातून उडाली, एक तांदळाचा दाणा घेतला आणि ती भुर्र दिशी उडाली. येताना आपल्या मराठवाड्यात आली आणि त्याला खाली तुरीची डाळ भेटली. तिला वाटलं रोज मी पांढरा सपक भात करून खाते, आज जरा खिचडी करून खाऊ आणि खिचडीमध्ये टाकायला डाळ पाहिजे. ती डाळीचा दाणा घ्यायला लागली, पण बिचारीकडे चोच एक. डाळीचा दाणा उचलला का तर तांदळाचा पडायचा आणि तांदळाचा उचलला का डाळीचा पडायचा. पण ती चिडिया तिने ऐकलं होतं, सिर्फ हौसलों से कुछ नहीं होता, पंखों से उडान होती है, कोशिश करने वाली की कभी हार नहीं होती. म्हणतात ना, प्रयत्न करीता वाळूचे कण रगडीता ते लई गडे. ती काही माघार घेईना, पण तिचा प्रयत्न काही यशस्वी होईना. संताला तिच्या मनातलं कळालं आणि त्या चिडियाला कबीरदासजी म्हणतात, अबे चिडिया दो दोनों बने एक ले एक डाल, चावल तो भी डाल नाही तो डाल तो भी डाल. ती चिडिया दुसरी तिसरी कोणी नाही, आपण आहोत. आपण आहोत. आपल्याला वाटतं संसारही चांगला व्हावा आणि परमार्थही चांगला व्हावा, पण दोन्ही तर होत नाही. एक मॅन मध्ये 3 तलवारी बसतात का 2? हे असं आहे तुमचं, तुम्ही ठरलेले तू तुझं बघून घे, आम्हाला त्रास देऊ नको. एका मॅन मध्ये 3 तलवार बसेल का 2 बसेल का एकच बसेल? एकच बसेल, बरोबर ना, एकच बसेल. तसं कुठलं तरी एक होईल, प्रपंच तरी होईल, नाही तर परमार्थ तरी होईल. पण आपल्याला असं वाटतं प्रपंचही व्हावा आणि परमार्थही व्हावा. पण बाबा, एक महापुरुष आपल्या नजरेसमोर आहे आणि ते आपल्या जवळचे आहे, दक्षिण काशी पैठण निवासी नाथबाबा. त्यांचं प्रपंचही सुंदर आहे, दृष्ट लागेल असं आहे, आणि परमार्थात राहा बोलायची सोय नाही. नाथांचा प्रपंच असा आहे, 21 चोरांनी धाड घातली. चोर, आणि ते बुरटी चोर नव्हते, VIP चोर होते. म्हणजे त्यातले डॉक्टरेट पदवी संपादन केलेले. त्याने सहज ठरवलं छोटी मोठी चोरी करायची. एकदा चोरी केल्याच्या नंतर जीवनभर पुन्हा चोरी करायचा वेळ नाही आली पाहिजे. आणि संघे शक्ती कलियुगामध्ये एकट्याचं नाही, समूहाचं कार्य तडीला जातं. म्हणून ते 21 चोरांनी धाड घातली, रात्री भांडार फोडलं आणि दोघाला उचलतील रामेश्वर महाराज एवढे 21 गठ्ठे त्यांनी बांधले. कशाचे? सोन्याचे. एकाने दुसऱ्याच्या डोक्यावर उचलून द्यायचं, असे 20 बाहेर पडले, एक राहिला का त्याला उचलून देण्याकरता कोणी नव्हता, काढून टेकण्याची भावना त्याची नव्हती. तो कुथायला लागला. तो म्हटला, अरे येताना म्हटला एकमेका सहाय्य करू, जाताना काय ते म्हटले आपुली आपण करा सोडवण. तो म्हटलं बरं आहे तुमचं. पण त्याच्या आवाजाने नाथबाबा उठलेत आणि म्हटले चिंता करू नको. नाथाने त्याला उचलून दिलं, तो निघून गेला. आपल्या घरात असं होईल का? 2 पेंड्या तरी उचलून देऊ का आपण कोणाला? नाथाने 21 चोर, त्यातल्या 20 तर गेलेत, यालाही उचलून दिलं, जा म्हटले. आणि त्या मुनीमजीला सांगितलं, बघ रे आपलं किती नुकसान झालं, मी जरा गोदावरीचं स्नान करून येतो. नाथ गेलेत, गोदावरीचं स्नान करून आलेत. तो मुनीमजी तुळशीला पाणी घालतात, तो मुनीमजी धावत आला. महाराज काही नाही म्हटले, 1 महिन्याचं व्याज गेलं. ऐकताना आपण आपले 1 तोळा, 1 अंगठी, 1 गंठण कुठे लावायचं मायबाप? काय नाथांची प्रापंचिक श्रीमंती असेल. आणि परमार्थ म्हणाल तर कावडीने पाणी झागरी, चक्र पाणी वाहे. 36 वर्ष 12-36 3 तप, जगाचा बाप नाथांच्या घरी राबतो. नाथांच्या घरी श्रीखंड चंदन उगाळून करी, वसरी गंगातरी धूत असे. 12 वर्ष नाथांच्या कीर्तनामध्ये दिवटी महाराज सारखं टाळ घेऊन गाण्याचं काम जगाच्या बापाने केशव नावाने केलं. 12 वर्ष नाथबाबांनी पोथी सांगावी, समोर बसून नाथबाबांनी तुमच्यासारखी ऐकावी, आपल्या देवाने ऐकावी. आणि त्याच्यानंतरची 12 वर्ष कावडीने पाणी भरावं आणि गिरजाई मातेला गंगा तीरावर, त्या गोदावरीच्या काठावर ओसरी धुण्याचं काम करावं. काय नाथांची पारमार्थिक श्रीमंती असेल. मग आपल्याला सगळ्याला वाटतं तुकोबरायासारखं नको, प्रपंच यशस्वी आहे पण परमार्थ नाही. आणि त्या रावणासारखं नको, प्रपंचात यश आहे पण परमार्थात नाही. आणि त्या गोकर्णासारखं तर नकोच नको. आपल्याला वाटतं आपण सगळे कोण व्हावे? नाथबाबा व्हावे. नाथासारखं प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही साधावा. आणि मग आपल्यासारखे काही साधक नाथबाबाकडे गेलेत आणि त्याने सांगितलं, सांगा मी काय करू, हे करू का ते करू, सांगा मी काय करू. संसार म्हणतो ये इकडे, भक्ती म्हणते चाल पुढे, सांगा कोणता मार्ग धरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. नाथबाबा म्हटले, काय तुझं रडगाणं काय? तो म्हटलं काही नाही, मला वाटतं तुमच्यासारखं, म्हणजे प्रपंच आणि परमार्थ दोन्ही नेटका व्हावा. प्रपंचात फाटके पण नको, परमार्थ तर नेटके पण असलं पाहिजे. काय करू, कसं राहू या संसारामध्ये? मग त्या साधकाला बोलताना नाथबाबा काय बोलतात?
पक्षी अंगारी उतरते पक्षी अंगारी उतरते पक्षी अंगारी उतरते अंगारी उतरते पक्षी अंगानी उतरती ते का गुंतोनी राहती ते का गुंतोनी राहती तैसे आसावे संसारी संसार तो साधक आपलं वकिली पत्र घेऊन नाथाला म्हणतो काय करावं म्हणजे म्हटले तुमच्यासारखं पाहिजे प्रपंचही चांगला आणि परमार्थही चांगला मग नाथ बाबा त्याला सांगतात पक्षी अंगणी उतरती ते का गुंतूनी राहते तैसे असावे संसारी एक दोन वाक्य सांगतो आपल्याला कॅमेराही माहिती आहे आणि आरसाही माहिती आहे हो की नाही आरसाही माहिती आहे आणि कॅमेराही माहिती आहे एकदा समोर आल्याच्या त्याला पकडून ठेवतो कॅमेरा का आरसा कॅमेरा बरोबर आहे ना मग आपलं जीवन परमार्थामध्ये कॅमेऱ्यासारखं असावं आणि संसारामध्ये आरशासारखं असावं विठ्ठल विठ्ठल आरशासमोर तुम्ही उभा राहिला का आरसा सगळा तुम्हाला मध्ये घेतो सगळं मध्ये घेतो ए टू झेड पायाच्या नकापासून ते डोक्याच्या शिकेपर्यंत नखशिकांत आपल्यामध्ये घेतो आपल्याला वाटतं आरसा जीव म्हणजे कायमचा आपलाच आहे पण कुठपर्यंत आपण त्याच्या समोर आहे तोपर्यंत ज्या क्षणाला त्या आरशापासून आपण बाजूला झालो त्या क्षणी तो आपल्याला टाकून देतो मोकळा होतो त्याच्यामुळे किती लोक आले तरी त्याच्यात मावतात कारण तो स्वतःकडे काही धरून ठेवतच नाही समोर आला त्याचा बाजूला गेला संपला तसं प्रपंचामध्ये जो आपल्या समोर येईल तो आपला बाजूला गेला का तो यातून आपण सुटलो पाहिजे प्रपंचामध्ये आपण त्या आरसा झालो पाहिजे आणि परमार्थामध्ये कॅमेरा झालो पाहिजे संतांचं एखादं वचन ऐकलं ते कायमची त्याची निगेटिव्ह कॉपी हृदयात ठेवली पाहिजे एखादा उपदेश ऐकला तो हृदयात ठेवला पाहिजे एखादी वारी केली ती कायम हृदयात घर करून राहिली पाहिजे परमार्थामध्ये आपण कॅमेरा व्हावं आणि प्रपंचामध्ये आरसा व्हावं आपलं गणित इथेच होतं आपण जिथे आरसा व्हायला पाहिजे तिथे कॅमेरा होतो जिथे कॅमेरा व्हायला पाहिजे तिथे आरसा होतो ओके प्रपंचामध्ये काय होतो आपण कॅमेरा होतो प्रत्येक गोष्ट ध्यानात ती आमची हिची तिची ती आहे इथपर्यंत कोणाची काय कुठूनच संबंध लागतो सगळे घालून बसतो अगदी नातवंड पतवंडापासून नाही ते आमच्या गुरुजींनी डॉक्टर बाबांनी काल परवा गोष्ट सांगितली मरायला टेकलं माथारा मरायला टेकल्याच्या नंतर सावध व्हावं की नाही मृत्यूचे काही क्षण त्याच्या जवळ आले तो वाके 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 म्हणायला लागला त्याचा मोठा मुलगा म्हणू लागला बाबा म्हणतो वाक एवढं धन वाक एवढं धन वाक एवढं धन कुठेतरी ठेवलेलं दिसतं आणि छोटा म्हणायला लागला नाही वासुदेव केशव वासुदेव केशव वासुदेव केशव वासुदेव केशव बापाची इच्छा आहे आणि अंतकाळी ज्याच्या नाम आले मग तो का म्हणे सुद्धा पार नाही आणि मग तो मुलगा म्हणायला लागला बाबा दोघांनी 5-5 हजार काढले 10,000चं त्याला एक इंजेक्शन दिलं आणि 5 मिनिटं बोलायची ताकद म्हाताऱ्यात आली आणि छोटा म्हणू लागला बाबा तुम्हाला नामस्मरण करायचं म्हणा वासुदेव केशव वासुदेव केशव वासुदेव केशव वासुदेव केशव म्हणा 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 मोठा म्हणतो बाबा वाक एवढं धन कुठे सांगा 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 तो म्हणू लागला अरे तो वाशा गेला खड्ड्यात आणि केशा गेला माड्यात अरे मूर्खांनो तिकडे बघा म्हणले वासरू किरसुनी खाते वासरू किरसुनी खाते आता मरो टेकले शरीर तरी पाया शोधून बांधले तिकडे बघा म्हटले वासरू किरसुनी खातं आणि तेवढ्यात भडकावलं मात्र
किती दिले डॉक्टरला? म्हणले 10,000. मूर्खांनो, एवढा खर्च करत असतात. आता याच्यात माझं वर्ष श्राद्ध आलं, याच्यात माझं अमुक आलं, तर काही खर्च करू नका असं म्हणून गेलं. पण रामकृष्ण हरी नाही म्हणालं. विठ्ठल विठ्ठल मारायला टेकला तरी त्याने अंतकरण कॅमेरा केलं. संसाराच्या बाबतीत असं नाही असावं. संसाराच्या बाबतीत असावा. आले आपले, गेले बाजूला. आणि काहीतरी तसंच आहे. हा संसार एखादी नदी असते, नदी. आणि नदीमध्ये एखादं ओढण, अनेक लाकडं सोबत येतात. पुरामध्ये पुराड येतं आणि एखादं लाकूड, एखादं नदी, एखादं धोंडाबिंडा आला का सगळे विस्कळीत होतात. तसं कधी कुणाला केव्हा काय जावं लागेल, काय शाश्वती आहे? क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माय आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा. त्याच्यामुळे याला फार धरून बसू नये. आणि किती धरलं ना आपल्या त्या हातात नाही. मग जे आपल्या हातात नाही त्याला धरण्याचा प्रयत्न का वेड्यापणा करावा? जो परमात्मा आपल्या हातात आहे त्याच्या स्वरूपाला प्राप्त होऊन आपल्या नरदेहाचं इति कर्तव्यता का करून घेऊ नये? म्हणून नागबाबा त्याला सांगतात, पक्षी आगानी उतरती ते का गुंतवणी राहती, ते का गुंतवणी राहती, तैसे आसावे संसार, तैसे आसावे संसार. गुंतत नाही ते. तुम्ही कधीतरी पाहिलं का पक्षाला लोभ आहे? कबूतर येऊ दे, चिमणी येऊ दे, आणखी कुठलाही पक्षी येऊ दे, त्याला पोटाला लागलं तेवढं घेतो आणि तो भरुरकून उडून जातो. आपल्यासारखा लोभ तो ठेवत नाही. आमचे वारकरी तो वारीला जाताना गाठोडीच बांधून तेही आजारी पडतात आणि घरच्याला आणून आजारी पाडतात. विठ्ठल लई संग्रही वृत्ती काही कामाची नाही. पक्षासारखं आपण असावं, येतानी पक्षासारखं यावं. परमार्थाचा भार तर परमात्मा करून घेतो, पण संसाराचा भार सुद्धा देवावर घातला ना, तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण. एक दिवस त्याच्यावर आपण भार घालून बघा, सगळं काही सुरळीत होतं. मी करतो म्हटलं का डोक्यावर ढोंडा पडल्याशिवाय राहत नाही. मीच एक करता म्हणून नाही. आणि प्रपंच करता सुद्धा परमात्म्याकडे जर भार घातला, परमात्म्याला जर विनंती केली तर सगळं काही कुशल होतं. देवाला विनंती करा ना, भगवान खाना देना तो अच्छा देना, हे खाना देना तो अच्छा देना, देना सिरापुरी, खाना देना तो अच्छा देना, देना सिरापुरी, नाही तो होगी तेरी मेरी. हे कबीरदासजीचा देवाशी प्रेम कल आहे. देवाला बांधतात. किती गोड बोलणं आहे बघा. देवा खाना देना तो अच्छे देना, सात्विक आहार मागितला. हे तिकडे गेले नाहीत ते. खाना देना तो अच्छा देना, देना सिरापुरी, नाही तो होगी तेरी मेरी. खाना खाल्ल्याच्या नंतर विडा लागतो. आपला विडा नाही बरं का, आपला विडा वेडा करणारा विडा. विडा देना तो अच्छा देना, देना लवंग सुपारी, नाही तो होगी तेरी मेरी. पुढे म्हणतात विडा देना तो अच्छा देना, देना लवंग सुपारी, नाही तो होगी तेरी मेरी. आता प्रवास करायला घरात आपण उघडं बनेनवर राहू शकतो, बाहेर जायला कपडा लागतो रांगावर. मग देवाला तेही म्हणावं, कपडा देना तो अच्छा देना, देना भरजर तारी, नाही तो होगी तेरी मेरी. कपडा देना तो अच्छा देना, देना भरजर तारी, नाही तो होगी तेरी मेरी. पण घर नुसतं घर खायला उठतं, घरात गृहिणी नसली तर मग बायकोही आपला जीवनभर कटकट करणारी, त्यापेक्षा देवाला मागून देवाची कृपा करताना परमार्थात आपल्याला मदत करणारी भेटावी. मग देवाला म्हणावं, जोरू देना तो अच्छा देना, जोरू देना तो अच्छा देना, जिकर करे तेरी, नाही तो होगी तेरी मेरी. जोरू देना तो अच्छा देना, जिकर करे तेरी, नाही तो होगी तेरी मेरी. आणि मग जोरू जरी असेल तर पुत्र हे नशे मे राज्यम सर्वम दुःखाय कल्पते. मग मुलगाही पाहिजे. मग देवाला सांगावं, पुत्र कसा दे? बेटा देना तो अच्छा देना, बेटा देना तो अच्छा देना, जोरू देना तो अच्छा देना, सब संतन को प्यारी, नहीं तो होगी तेरी मेरी. और बेटा देना तो अच्छा देना, जिक्र करे तेरी, नहीं तो होगी तेरी मेरी. और कबीरदासजींनी प्रार्थना देवाने ऐकली बरं का. ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, ही माऊली आपण वारीला जातो ना, तशी सगळी संत कबीरदासजीच्या घरी आले. आणि कबीरदासजीच्या घरी आल्याच्या नंतर आता जेवण पाहिजे. संत विनमुख जाता कामा नाही. सांगितलं, अगं बघ घरात काहीतरी कर. त्याने सांगितलं, धनी घरात काही नाही, काही नाही, एक धान्याचं कण नाही. हे बघ म्हटले, संत विनमुख जाता कामा नाही, तुला काय करता येईल ते बघ बघू. संत भजनाला बसले. कबीरदासजी त्यांच्यात जाऊन बसले. कबीरदासजीची पत्नी वाण्याच्या दुकानावर गेली.
वाण्याच्या दुकानावर गेली आणि त्यांना सांगते, वाणे दादा घरी संत मंडळी आलेली आहे, थोडा काहीतरी क्षदा द्या ना. कबीरदासजीची पत्नी लाखात एक सुंदर देखणी होती. त्या वाण्याची नजर पापी. विद्यातुरा नामना गुरुना बंधू, क्षुधातुरा नामना रुचिरना वेला, अर्थातुरा नामना गुरुना बंधू, विद्यातुरा नामना सुखमना निद्रा आणि क्षुधातुरा नामना रुचिरना वेला, आणि त्यातलं शेवट आहे कामातुरा नामना भयमना लज्जा. कामाने पछाडलेलं त्याचा अंतकरण तो म्हणतो, मी तुला देतो क्षदा, तू मला काय देशील. तिने विचारलं, काय पाहिजे तुला. एक रात्र तुझा देह मला पाहिजे. मोठा पेच आहे. पण कबीरदासजीच्या पत्नीने विचार केला, शेवटी नाशवंत देह आहे, देह एक दिवस जाणार आहे. संत सेवेत जात असेल तर तिने सांगितलं, ठीक आहे, मी तुला शब्द देते, आज मी संध्याकाळी तुला माझं शरीर देईल, मला तो क्षिदा दे. क्षिदा तिने आणला, सुंदर स्वयंपाक केला. ज्ञानोबा आधी करून सगळी संत मंडळी जेवली. सगळी संत मंडळी जेवली, तृप्त झाली. संताला वाटे लावलं. सायंकाळ झाली. कबीरदासजीच्या पत्नीने शृंगार केला आणि त्यांना सांगितलं, अहो ऐकलं तर आज बी क्षिदा आला, संत मंडळी जेवली, पण त्याला मी मोल दिलेला आहे. कबीरदाने विचारलं, काय. म्हटले, असं असं तो वाणी बोलला आणि मी त्याला एक रात्र कबूल केली आहे. कबीरदासजीच्या डोळ्याला धारा लागल्यात. मी देवाला म्हटलो, तो जोरू देना तो अच्छा देना, जोरू देना तो अच्छा देना, सब संतन को प्यारी, नाही तो होगी तेरी मेरी. खरं संताला संत तुझ्यावर प्रेम करतील असं तू काम केलेलं आहे. संत सेवे करता ये देह तू विकला, चिंता करू नको, मी तुला घेऊन जातो. काय पती असेल. दिवा लावला. आपल्या पत्नीने शृंगार केला. पत्नीला खांद्यावर घेतलं, वर छत धरलं आणि कबीरदासजी तिला घेऊन गेले वाण्याच्या दुकानात. वाणे वाट पाहत होता. ती माऊली आल्याच्या नंतर वाण्याचा आनंद गगनात मावेना. त्याने विचारलं, तू आली खरी, पण पाऊस चालू आहे, तू ओली झाली नाही, तुझे पाय चिखलाने भरले नाही, तू इथपर्यंत आली कशी. तिने सांगितलं, काही नाही, माझ्या पतीने मला अनुभव. म्हणजे कबीरदासजीला तू सांगितलं. म्हटले, हो मी पतिव्रता स्त्री आहे, त्यांना तर सांगावं लागेल, पतीच्या मता अनुसरण पतिव्रता नाही असे आत्महिता भेटीची. तो म्हटलं, कबीरदासजी कुठे आहे. म्हणजे बाहेर उभे आहेत. तू तुझं कार्य उरकून घे, मी माझ्या पतीसोबत जाते. संत सेवेचा परिणाम त्याच्या बुद्धीचा कायापालट झाला. त्यांनी साष्टांग प्रणिपात केला, तोंडात मारून घेतलं, कबीरदासजीला क्षमा मागितली. याला म्हणतात जोरू देना तो अच्छा देना, सब संतन को प्यारी, और बेटा देना तो अच्छा देना, जिक्र करे तेरी. ते म्हणतात, आधा भक्त कबीर और पुरा भक्त कमाल. कमाल तर कबीराच्या पुढचा निघाला. दुसऱ्यांदा पुन्हा ज्ञानोबा आधी करून ते तीर्थयात्रा करून पुन्हा कबीरदासजीकडे आले. पुन्हा तोच प्रसंग. कबीरदासजीला सांगितलं, काय आहे का. तिने सांगितलं, काही नाही, चिंता करू नको. म्हटले, आता आम्ही व्यवस्था करतो. आणि कबीरजी आणि कमाल त्यांचा मुलगा दोघेही गेले. वाण्याच्या दुकानासमोर गेले. रात्र झालेली आहे. संत पाटे त्यांना द्वादशीचं पारणं सोडायचं आहे. पाठचे 2 वाजलेले आहेत. त्याने ते वाण्याचं दुकान फोडलं. कमाल आत गेला आणि लागेल तेवढा शिदा फक्त घेतला. आणि कमाल म्हटलं, बाबा हा घ्या, मी मात्र वाण्याला जाग करतो, कारण आपण गेल्याच्या नंतर कोणीतरी आणखी चोरी करू नये, वाऱ्याचं जास्त नुकसान होऊ नये. आपल्याला संताकरता घेणं तेवढं गरजेचं होतं, ते आपण घेतलं. वाण्याला जाग करायला गेला. वाण्याने त्याचेच पाय पकडले. बाहेरून कबीरदासजी हात ओढतात, मागे वाणी ओढतो. त्या कमाल असा मधी लटकला, तांबडं फुटायला लागलं. तो कमाल सांगतो, बाबा 4 लोकाला कळालं तर आपली बदनामी होईल, संत आपल्या घरी प्रसाद घेणार नाही, आणि संत जर विनमुख गेले तर या कमालाचं ध्येय कारणी लागणार नाही. तुम्ही एक काम करा, तुमच्या कमरेला खंजीर आहे, माझं मस्तक धडाच्या वेगळं करा, ते मस्तक घरी घेऊन जा, या धडाला कोण ओळखेल. कबीरदासजींनी 2 क्षण थांबले आणि 3ऱ्या क्षणामध्ये आपल्या मुलाचं मस्तक आपल्या हाताने धडाच्या वेगळं केलं. ते मस्तक घेऊन घरी गेले. संताला जेवण घातलं आणि संताला जेवण घातल्याच्या नंतर त्याने दौंडी पेटवली. राजा होता. राजाला सांगितलं, माझ्या घरी चोरी झाली. म्हणले, चोर कुठे. म्हटले, हाय. मस्तक म्हटले ते घेऊन गेले. चिंता करू नका. म्हणले, धडाला 16वर द्या. त्या धडाला 16वर दिलं. ज्ञानोबराय, निवृत्ती दादा, सगळी संत मंडळी समोरून चालली. भजन चालू आहे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, ज्ञानदेव एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. टाळी टाळी.
एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम. भजन करत चालले आणि अचानक माऊलीची नजर गेली त्या गावाच्या वेशीमध्ये सुळावर दिलेल्या त्या कबीराचं धड. त्याने 2 हात उंच केले आणि संताला नमस्कार केला. नळवराच्या डोळ्यातून अश्रू आले. वाटे लावायला आल्या कबीराला विचारतात, कबीरजी मस्तक नाही धड आहे, पण संतांना पाहिल्याच्या नंतर आम्हाला नमस्कार करते, कोण आहे? शांत राहिलेले कबीरदासजी आता मात्र पुत्रप्रेम दाटून आलं, हृदय भरून आलं. कुठल्या अंतकरणाने बोलले, माऊली हे आमचे चिरंजीव आहे. तुमचे चिरंजीव? हा ना, हा प्रकार कसा घडला? अगदी त्रोटक शब्दात घडलेला सगळा प्रकार सांगितला. माऊलीने सांगितलं, संतांच्या सेवेत ज्यांचा देह गेला तो असा जाता कामा नये, जगाला त्याचा उपयोग आहे. ते मस्तक आणा. ते मस्तक आणलं, त्या धडाला लावलं आणि पुन्हा कमाल जिवंत झाला. याला म्हणतात आधा भक्त कबीर और पुरा भक्त कमाल. मग कबीरदासजी म्हणतात, बेटा देना तो अच्छा देना, जिक्र करे तेरी नहीं तो होगी तेरी मेरी. प्रवासा करता घोडा देना तो अच्छा देना, देना अब्दागिरी नाही तो होगी तेरी मेरी. म्हणून परमात्म्यावरती भार घालून आपण प्रपंच करावा. आपण प्रपंच करताना आरशासारखं असावं, परमार्थ असताना कॅमेऱ्यासारखं असावं, म्हणजे पक्षवत राहावं. पक्षी अंगणी उतरते ते गा गुंतून राहते. आणि मग त्या पक्षासारखं या संसारात कुठपर्यंत राहावं? तैसे आसावे संसारी, तैसे आसावे संसारी. तैसे आसावे संसारी. तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी, जोवरी प्राचीनाची दोरी. तैसे आसावे संसारी, तैसे आसावे संसारी. तैसे म्हणजे कैसे? त्या पक्षासारखं गुंतून राहू नका. तैसे असावे संसारी. कुठपर्यंत? जोवरी प्राचीनाची दोरी. आता प्राचीन शब्दाचा अर्थ व्यवहारामध्ये प्राचीन म्हणजे पूर्व असा केला जातो. तोही अर्थ बरोबर आहे, पण इथं प्राचीन शब्द हा कर्मवाचक आहे. कर्मामध्ये मुख्य 2 प्रकार आहेत. आता सुरुवातीला मी बोललो, एक वेद बोधित कर्म आहे आणि दुसरं जीवकृत कर्म आहे. वेद बोधित कर्मामध्ये 2 मुख्य प्रकार आहे, विहित आणि निषिद्ध. निषिद्धामध्ये 7 आहेत, विहितात 4 आहेत. त्याचा विस्तार आज करणं आपल्याला वेळ नाही तेवढा. पण जीवकृत कर्मामध्ये 3 प्रकार आहेत, संचित, प्रारब्ध आणि क्रियामान. जे साठवलेलं असतं त्याला संचित म्हणतात. जे प्रकर्ष करून भोगायला आलं त्याला प्रारब्ध म्हणतात. आणि जे पुढे आपण हल्ली वर्तमान करतो काया वाचा मनाने त्याला क्रियामान म्हणतात. केले ते क्रियामान, झाले ते संचित म्हण, प्रारब्ध जाण उर्वरित उरले ते जोवरी प्राचीनाची दोरी. ते प्राचीन शब्द वापरला. ज्ञानी महात्मा जरी असला तर ज्ञानाग्नी सर्व कर्माने म्हणताना संचित दग्ध होतं. क्रियमान असंगत्व बोधामुळे लागत नाही, प्रारब्ध मात्र भोगून संपावं लागतं. म्हणून प्राचीनाची दोरी म्हणताना इथे प्राचीन जीवाचं घेतलेलं आहे, संताचं नाही, भगवंताचं नाही. कारण संतही येतात, भगवंत म्हणजे जंत संत भगवंत तिघही येतात. 3 शब्द आहे, कर्म, कर्तव्य, करुणा. करुणा म्हणून येणारे संत आहेत, तुमची आमची करुणा आहे त्यांना. कर्तव्य म्हणून येणारा भगवंत आहे आणि कर्म म्हणून येणारे तुम्ही आम्ही जंत आहोत, जीव आहोत. अगा कर्मे जे उरावे तै ती सुखदुःखी फळा यावे, तया ते भोगावा यावे दे आहे का. ना भूंकम क्षीयते कर्म कल्प कोटे शतैरपी. कर्म भोग दिल्याशिवाय सोडत नाही, कुणालाच सोडत नाही.
प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचं वनवास हे कर्माचंच फळ आहे. गोपाल कृष्णाला द्वारका ते मथुरा सोडून रातोरात जावं लागलं, कर्माचं फळ आहे. येथे नाही उरू आले अवतार एरते पामर जीव किती. रामभाऊ महाराज गातामती राऊत बाबा, आपण गेलो होतो त्यांच्याकडे आपल्या कार्यक्रमाच्या अगोदर. ते राऊत बाबाचं वाक्य आहे, अवतारी कोटीतल्या देवाला जर कर्म सोडत नाही तर आपल्याला अवतार म्हणतच नाही. आपण अवतावर असतो फार झालं तर. हे काहीला कळालं काहीला नाही कळालं, बरं आहे ना. आपल्याला वैतागून कधी कधी हे काय अवतार आहे असं म्हणतात, पण अवतार भगवंताचा संताचा असतो. भगवंताला जनताला संताला कोणालाच कर्म सोडत नाही, पण भगवंताचं प्राचीन म्हणजे प्रारब्ध हे परिच्छा असतं. आणि याला रूपाबळे करुणी खडे हरिदासे. संतांचं प्राचीन म्हणजे प्रारब्ध स्वइच्छा असतं, येतो जातो आम्ही देवाचे सांगात तुका म्हणे गात देव नाव. आणि तुमचं आमचं प्राचीन नाम प्रारब्ध अनिच्छा असतं. हुकूम तिथे न करा होणे काढव कुत्रा. आपल्याला ते बघूनच संपावं लागतं. आपल्याला एक मोठं उदाहरण देतो. आपल्या घराघरात रामायण चालावं की महाभारत, तर सगळ्याचं उत्तर असतं रामायण. घरोघर रामायण व्हावं, पण वस्तुस्थितीने चालू असतं महाभारत. त्या महाभारतातला मोठा दाखला आहे पितामह भीष्म. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, श्री गंगा जी का तट हो, जमुना का वंशी वट हो, मेरा सावधान तट हो, जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी, इतना तो करना स्वामी. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. पितामाची यावत आयुष्य त्यांनी प्रार्थना केली. अंतकाळाला कुरुक्षेत्राच्या रणमैदानावरती उत्तरायणामध्ये भगवान परमात्मा 5 पांडव द्रौपदी राणीला आणि कुंती मातेला घेऊन गेले. पितामहाने राजधर्म भ्रातृधर्म काही धर्माचा उपदेश धर्मराज युधिष्ठिराला केला, कारण सोनाराच्या हाताने कान टोचले की दुखत नाही, आपल्याकडे मन आहे. मग पितामहाने उपदेश केला आणि भगवान श्रीकृष्णाकडे पाहत असताना एकदम ते रागावले. एकदम रागावल्याच्या नंतर देवाने विचारलं, पितामह फार डोळ्यात रक्त उतरलं तुमची, इतकं रागावलं तुम्ही, काय झालं काय? म्हणले देवा जैशी करणे वैशी भरणे. म्हटले बिलकुल सत्य आहे. म्हणजे मग जो बोयेगा सो पायेगा, पेरलं ते उगवतं, बोललं तसं उत्तर येतं. मग जीवनभर मी निषिद्ध कर्म केलंच नाही, यालाही धाडस पाहिजे. पितामह छातीला हात लावून सांगतात, मला कळायला लागल्यापासून या क्षणापर्यंत चुकूनही मी चुकीचा पाऊल टाकला नाही, मला या शरपंजिरी का पाडावं लागलं. पितामह भीष्माला गोपालकृष्ण परमात्मा म्हणतात. तुमची उपाधी? म्हटले अविद्या वेदांत. आणि म्हटले माझी? म्हटले माया. त्यामुळे मी कसा? म्हटले देवा तुम्ही सर्वज्ञ आहात. मुंगी के पाव में घुंगरू बजे सोबी भगवान सुनताय. आणि तुम्ही? म्हटले आम्ही अल्पज्ञ आहोत, पण या जन्माचं तर आम्हाला कळतं. म्हटले तुम्हाला या जन्माचं कळतं, पण बहुनेमी वेततानी जन्मानी तवचार्जुन तान्यम वेद सर्वांनी न तुम वेत्थपर्यंत. अनेक जन्म तुमचे आणि माझे झाले. देव जसं अर्जुनाला म्हणतात त्याला मी जाणतो, तुम्ही जाणत नाहीत, तसं पितामह भीष्माला म्हणतात मागच्या 7व्या जन्मात तुम्ही काय दिवा लावला तुम्हाला माहिती आहे का? मग पितामह भीष्म म्हणाले नाही. म्हणजे दाखवा. आता देवाची करणी नारळात पाणी, देवाला काय अशक्य आहे? देवाने तो लाईव्ह सिनेमा चित्रपट 7व्या जन्मातला पितामह भीष्माला दाखवला. पितामह भीष्म एका घोड्यावरती बसून निघाले. पांदणीचा रस्ता आहे, एक सरडा आहे. आता सरडाच आहे, मुकाजीव त्याला काय करणार, पण हे म्हणायला लागले बघतोस काय मुजरा कर. कोणाला? सरड्याला. आता बघतोस काय मुजरा कर त्या सरड्याला म्हटल्याच्या नंतर सरड्याने काही प्रतिसाद दिला नाही. याला राग आला, पुन्हा 3 वेळेला सांगितलं, तो सरडा ऐकत नाही. याला राग आला, त्यांनी पानाच्या टोकावर उचलला, फेकला, काट्याच्या कुंपणावर होतो पडला, त्याच्या अंगात काटे बसले आणि 10 मिनिटात तो सरडा मेला. म्हटले त्याचंच हे फळ आहे. पितामह भीष्माला देव सांगतात. पितामह भीष्म म्हणायला लागले त्याच्या अंगात जर काटे बसले तर माझ्या अंगात फार झालं तर चांबार चपलेला खेळ टाकतो तसे खेळ, किंवा घर बांधण्याकरता ते ड्रिल मशीने मारतात तसे, हे बाण कसं काय? देव म्हणायला लागले मधलं 7 जन्मातलं चक्रीवाढ व्याज कोणी फेडायचं? म्हणजे कर्म हे चक्रीवाढ व्याजासहित फोडावं लागतं, भोगल्याशिवाय सुटका नाही. म्हणून तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. दुसरं थोरलं उदाहरण आहे मांडवी ऋषी. मांडवी ऋषी
हे बालपणी आपल्या घराचं उपवन असतं ना, छोटीशी बगीच्या समोरची, त्याच्यात खेळत होते. एक छोटं फुलपाखरू पकडलं आणि त्याच्या पृष्ठभागामध्ये काटा टोचला. ते फुलपाखरू काही वेळेला त्याला वेदना झाली आणि ते मेलं. यांनी जीवनभर साधना केली, पण ते कर्म भोगल्याशिवाय सोडतं कुठे. चोरांनी चोरी केली, चोर पळायला लागलेत, राजसेवक पकडतील म्हणून त्या मांडवी ऋषीच्या आश्रमात शिरलेत. तिथंच त्यांनी ते गबाळ ठेवलं आणि ते पळून गेलेत. आणि मग ते सेवक म्हणायला लागलेत, काही ते मागे त्यांचा पाठलाग करणारे, अरे हाही त्यांना सामील दिसतो. अरे म्हटले, संत साधू बैरागवर असा संदेह घेऊ नये. म्हटले, हातच्या कंकणाला आरसा कशाला, जाऊन पहा. तिथे ते गबाळ निघालं. अरे म्हटले, हा ढोंगी आहे. आता यांना खबरच नाही ती हे समाधीत आहे. अनुहाती गुंतला नेने बाह्य रंग वृत्ती येता बघ बळ लागे. पण राजा बोले दल आले. राजा आले, म्हणले सुळावर द्या. सुळावर दिलं. सूळ शरीरामधून, त्या सुळावर खालून तो सूळ निघणार आणि गुदद्वारातून प्रवेश करून शरीराचे 2 भाग करणार, त्या जरासंधासारखे. पण सूळ गुदद्वारातून 4 बोटेमध्ये शिरला. कर्म तेवढंच होतं, पण तो पुढे काही शिरेना. म्हणजे आता खालून वर उचला. तो सुळासहित त्यांना वर उचललं. आणि मग मात्र ते वृत्तीवर आले, देहभानावर आले. समाधी भंग झाली. आणि त्यांनी बघितलं तर राजा आणि सेवक चळचळ कापायला लागले, घामाच्या धारा लागल्यात. अरे या ऋषीला सूळ शिरत नाही म्हणजे सामान्य महात्मा नाही, याने शाप दिला तर आपली राख होणार. त्याने सांगितलं, करा क्षमा अपराध. म्हणले, मला खाली घे, मी तुला काही दंड करत नाही, कारण कर्माची शिक्षा भोगणारा यमराज आहे मी, त्याला जाब विचारणार. हे सूळ बाजूला काढा. पण ते सुळाचा असा प्रकार, कर्म असा आहे ना, तर ते मध्ये शरीरात प्रवेश करणं, बाहेरही गेला, कापून काढला. वेदना तशाच. यमपुरीत गेले. यमराज थरथर कापायला लागला. चित्रगुप्ताला सांगितलं, लवकर याचं बॅकग्राऊंड बघ, 7 बाऱ्याचा उतारा बघ, काही ते भेटतं का, नाही तर आपलं यमपुरीच संपली. चित्रगुप्त थरथर कापायला लागला. मांडवी ऋषीने यमपुरीमध्ये पाय टाकणं आणि त्याला एक पुरावा भेटला. म्हटले, हे बघा. म्हणले, काय? म्हणजे तुम्ही बालपणी 1-1.5 वर्षाच्या असताना एका फुलपाखराच्या पृष्ठभागात काटा बोचला, त्याचा सूळ झाला. हे तुमचं कर्म आहे. तेव्हापासून ते म्हणायला लागले, अरे बालपणी आज्ञा अवस्थेमध्ये ते घडलेलं कर्म, त्याची शिक्षा मला देत असेल. त्या यमराजाला त्याने शाप दिला आणि यमराजाला सुद्धा मनुष्य देहामध्ये येऊन वेदना भोगाव्या लागल्यात. एक अवतार त्याचा धर्म आणि दुसरा आहे विदुर. या 2 अवतारात त्या यमाला सुद्धा मानव तनुमध्ये येऊन जे कष्ट भोगावे लागले होते, मांडवी ऋषीचा शाप आहे. आणि मग तेव्हापासून तरतूद झाली की 3-5 वर्षाच्या कालावधीमध्ये आज्ञा अवस्थेमध्ये घडलेलं ते पातक लागत नाही. विठ्ठल विठ्ठल जोवरी प्राचीनाची दोरी, प्राचीन भोगून संपावं लागतं. मग रडत रडतही भोगावंच लागणार आहे. आणि आनंदाने त्याला सामोरं, मग रडत सामोरं जाण्यापेक्षा आनंदाने त्याला सामोरं जाऊन भोगून संपावं आणि मुक्त व्हावं. गुंतून राहू नये. कसं? तर पक्षासारखं. ठीक आहे, आम्ही आलो, पक्षासारखं राहू. जाताना कसं जावं? वस्ती आला. प्रातकाळी उठून गेला. आपण आता वारीला आपल्या गावातली बरीच मंडळी यावर्षी दिसली. आनंद आहे. त्या वारीमध्ये जाताना बघा, आपण रात्री कुठेतरी थांबतो, निवाऱ्याला थांबतो, त्यांच्या काय लागेल सुविधा घेतो आणि सकाळी मात्र त्या जागेचा मोह न धरता उठून आपल्या पुढच्या प्रवासाला निघून जातो. घराचा जसा मोह असतो तसं अतिथी पांतस्थ असताना त्या तिथल्या कुठल्याही वस्तूचा मोह वारकरी धरत नाही. वस्तीकर तसं इथे वस्ती आला. प्रातकाळी उठून गेला. आपल्याकडे 1 मिनिट फक्त वारकरी लक्ष द्या. इथे सूक्ष्मदेह हा वाटसरू आहे. सूक्ष्मदेह हा वाटसरू आहे आणि मुक्कामाचं वस्तीकर म्हणजे हा स्थूल देह आहे. आणि या स्थूल देहामध्ये सूक्ष्मदेह वस्तीला आलेला आहे कर्मानुरूप. आणि प्रातकाळी उठून गेला म्हणजे प्रातकाळ म्हणजे सूक्ष्मदेहाचा स्थूल देहाशी वियोग घडला तर पुढच्या कर्मानुरूप तो पुढच्या गतीला तो प्राप्त होत असतो. मरण आणि जन्म म्हणजे काय? तर सूक्ष्मदेहाचा स्थूल देहाशी वियोग म्हणजे मृत्यू आहे आणि याच सूक्ष्मदेहाचा अन्य स्थूल देहाशी संयोग म्हणजे जन्म आहे. अशा पद्धतीने सूक्ष्मदेह या स्थूल देहामध्ये रात्रभर वस्तीला आला
आणि सूक्ष्म देहाचा स्थूल देहाचा अंत काळाला वियोग झाल्याच्यानंतर कर्मारूप आपल्या पुढच्या गतीला निघून गेला तर त्या वाटसरूसारखं आपण राहावं. वस्ती कर वस्ती आला प्रात काळी उठून गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. आणि असं जर आम्ही राहिलो तर फल काय? शेवटच्या चरण शरण एका जनार्दन ऐसे असता भय कौन तैसे असावी संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. नाथ बाबा त्यांचे सद्गुरू जनार्दन स्वामीला शरण जाऊन आपल्याला हा संदेश देतात. येताने पक्षासारखं यावं, जाताने वस्तीकरासारखं जावं, प्रारब्ध प्राप्त भोगाला आनंदाने सामोरं जावं, आरशासारखं आपलं जीवन ठेवावं. आले ते सगळे आपल्या बाजूला गेल्याच्या नंतर त्यांचा मोह धरू नये म्हणजे आपल्याला सुखी जीवन जगता येईल असं नाथ बाबा गोड संदेश देतात. आणि असं जर राहिलो तर आपल्या जीवनातील सकल भयाची निवृत्ती होईल. एका शरण एका जनार्दन ऐसे असतं भय कोण. 1-2 मिनिटं लक्ष द्या, कीर्तन आपलं संपलेलं आहे. भीतीमध्ये एक श्लोक आलेला आहे गोड. भोगे रोगे भयम कुले च्युती भयम विद्ये नृपलात भयम माने दैन्य भयम बले रूपू भयम रूपे जराय भयम शास्त्रे वादे भयम तपेंद्रिय भयम काय कृतांतात भयम सर्व वस्तू भयानुत्तम भूई तृणाम वैराग्य मेवा भयम. या श्लोकामध्ये 9 प्रकारची भीती सांगितलेली आहे. सगळ्यात मोठी भीती काळाची आहे. पायपा केवढा पसरलाशी चवडा करुणे आकार वाढा माझी गज. पण तुकोबरा म्हणतं जगा काळ खाय आणि आम्ही माथा दिला पाय. आपल्याला भीती निवृत्त करायची असेल, स्वभिन्न स्वविरोधी स्वबलवान स्वसत्यता पदार्थ असला का आपल्या भीतीला कारण ठरतो. पण सद्गुरूला शरण गेला आणि सद्गुरूंनी एकदा तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला आणि अहम ब्रह्मास्मी ती उदिते पश्चात सर्व खलविदम ब्रह्म म्हटलं का मत्ता परतरम नान्य किंचित असती धनंजय मयी सर्व वेदम प्रोतम सूत्रिमणी गणायव या बोधावर येतो आणि त्याला भीती राहत नाही. जसं पतिव्रता स्त्री भामती सारखी आपल्या पतीला शरण जावी.
एक सत्शिष्य असेल, आज गुरुपौर्णिमा आहे बरं का, योगायोगाने व्यास पौर्णिमा आपण त्याला म्हणतो, त्याने आपल्या गुरुला शरण जावं. ज्ञानोबा आहे जसं ज्ञानदेव म्हणे, गुरुचा मी दास नेने साधना सानक आहे. एक पतिव्रता असेल, पतीला शरण जावी भामती निबंधासारखी. एक सत्शिष्य असेल, त्याने गुरुला शरण जावं नाथबाबासारखं, ज्ञानोबरायासारखं. आणि एक उपासक असेल तर त्याने आपल्या भगवंताला शरण जावं, भानुदास महाराजांसारखं जई आकाश वरोपडू पाहे. आणि मग आपल्या गुरुला शरण गेल्याच्या नंतर शरण एका जनार्दन ऐसे असता भय कोण, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. जाणत्या श्रोतेकरता एक महत्वाचं वाक्य आहे. या ठिकाणी संसारी हा पक्ष आहे. न्यायशास्त्रानुसार संसारी हा पक्ष आहे, भय निवृत्ती हे साध्य आहे. आणि पक्षीवत आणि वस्तिकरवत हा हेतू आहे. आणि यत्र यत्र पक्षीवत आगमनम वस्तिकरवत गमनम तत्र तत्र भय निवर्तनम ही व्याप्ती आहे. आणि नाथबाबा त्याचं उदाहरण आहे. आणि नाथबाबाचाच आदर्श आपण घेतला तर आपल्याही जीवनामध्ये ती स्थिती प्राप्त होईल, प्राप्त हो अशी पवित्र कामना करू आणि भगवत चरणी सेवा समर्पण करू. मातोश्री आपल्या बाईला जाऊन आजचा हा 13वा दिवस आहे. त्यानिमित्ताने हा एक दिवसीय सोहळा आपल्या सर्व परिवाराने आयोजित केला. आणि त्यानिमित्ताने झालेली सेवा नात्यागोत्यातील आणि या कुटुंबावर प्रेम करणारी सर्व क्षेत्रातील सर्व श्रोतृ मायबाप, आपण जाणते भाविक, सर्व असणाऱ्या माता भगिनी, सर्व असणारे पुरुष वर्ग, गावातील आणि परिसरातील असणारे सर्व भजनी मंडळ, पाहुणे मंडळ, नातेवाईक मंडळ, आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये विराजमान भगवान ज्ञानोबराय तुकोबाराय यांच्या चरणी सेवा समर्पित करून चिंतन सेवेला पूर्ण मुराम देऊ. एकदा वर हात करा, दोन्ही भजन आपण घेऊया. हरी विठोबा रखुमाई, हरी ज्ञानेश्वर माऊली, नारायण माऊली, ज्ञानेश्वर माऊली, नाही ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय हरी विठ्ठल, जय जय बोलणार आहे ना 2 मिनिट. आजच्या बाईच्या 13व्या निमित्त आदरणीय रामेश्वर महाराज भोसले यांनी अशी सुंदर सेवा या ठिकाणी दिली. सेवेचा अभंग पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवण्या राहती, तैसे असावे संसारी जोरी प्राचीनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी जोरी प्राचीनाची दोरी. खरं तर मानवी आयुष्यामध्ये आणि आपल्या मृत्यू लोकांमध्ये जीर्ण जे सांडेजे नवे जे परिधान की जे जीर्ण सांडावं लागतं आणि नव्याला परिधान करावं लागतं. अर्थात वय अवृद्ध झालेला देह आपल्याला सोडावा लागतो आणि नवा जन्म आपल्याला मिळत असतो. आणि परंतु माया, मोह, ममता आणि प्रेम यामध्ये मात्र मनुष्याचा जीव गुंतून जातो आणि म्हणून आपल्याला दुःख होतं. जसं की ज्ञानेश्वर महाराज सांगतात, सर्पे केला दंश एकांगाते तरी विष सर्वांगाते जाते. एका जागेवर जर साप चावला तर सगळ्याच अंगाला आपल्याला वेदना होता. तसं आपल्यातला एखादा माणूस जर आपल्यातून निघून गेलं तर आपल्या सर्वांना त्याचं दुःख होत असतं. आणि तशाच पद्धतीचं दुःख हे आमच्या भोसले परिवाराला झालेलं आहे. भोसले परिवार या दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती देव आणि बाईंना ईश्वराच्या चरणात जागा देव एवढीच सदिच्छा आणि एवढीच ईश्वराच्या चरणी विनंती करून बाईंना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि आता आपल्याला लगेच निवदासाठी या ठिकाणावरून प्रस्थान करायचं आहे. बाबा स्टॉप करत